काम करायला लागलो. काम करत आता का करतो आम्ही याच्यामध्ये, ही टेक्नॉलॉजी अशी आहे. समजा तुम्ही बरेच टीचर आहे, तुम्ही टीचर आहे सर, तुम्ही सर, आपण सगळे टीचर आहे. आता टीचरांना माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 45 किंवा 1 तासाचा पिरियड दिलेला आहे कुठल्याही स्कूलवर. 1 तास 45 मिनिट. आता आम्ही एका ठिकाणी गेलो त्यांना 30-35 आहे. कुठलं शाळा होतं ते? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद इथं कोणतं? चिंचोली. 40-45 ते म्हणे आम्हाला 30च आहे म्हणे, आणि हार्डली 35 मिनिटं इकडे दिले, म्हणजे 30 मिनिटाचा वेळ. तर 30 मिनिटामध्ये जर समजा सर तुम्ही एखादा धडा शिकवायला घेतला तर 30 मिनिटात किंवा 40 मिनिटात 1 तासात जरी म्हटलं तर एक वेळ शिकवता येतो आपल्याला विद्यार्थ्यांना, बरोबर आहे. दुसरून परत शिकायचं म्हणलं तर शक्य होत नाही, कारण आपल्याला दुसऱ्या वर्गावर जायचंय. आपल्याला शिक्षकाला दुसऱ्या वर्गावर त्यांना काम वाटून दिलं नाही. या वर्गाला एक धडा, हे विषय दिला, या वर्गाला 1 तास, पुढच्या वर्गाला 1 तास, पुढच्या वर्गाला 1 तास, असं सगळं ठरलेलं की नाही ते. मग एक धडा, एक चॅप्टर, एक गणिताचा चॅप्टर, एखादा इंग्लिशचा लेसन जर एकदा शिकवला तर सगळ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येत असं नाही. जे फास्ट लर्नर असतं त्यांच्या लक्षात येऊन जातं, पण जे मिडियम आहे आणि जे स्लो आहे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना मग कुणीतरी शिकवायला पाहिजे परत. पण आता ग्रामीण भागात ती व्यवस्था पण नाही ट्युशनची, कोचिंग क्लासेसची. शहरात तरी होतं ट्युशन मध्ये थोडं ऍडजस्ट. ट्युशन मध्ये पण तीच पद्धत आहे, त्यांना पण लिमिटेड 2 तासाचं ट्युशन असतं, 1 तासाचं 2 तासाचं. स्कूल तरी दिवसभर असते 8 तासाची, 6-7 तासाची. ट्युशन तर 2च तासाचं असतं. तिथं तर मग यांच्यापेक्षा कंजेस्टेड टाइम आहे स्कूलपेक्षा. मग तिथं होऊ शकतं का शक्य एक लेसन किंवा एक चॅप्टर 10 वेळेस शिकवता येईल? नाही होत असं. म्हणजे ज्या मुलांना 2-4 वेळेस शिकावं लागतं, शिकवायची गरज आहे, त्यांचा तो सब्जेक्ट क्लिअर होत नाही कुठं. शिक्षक बिंबीच्या डेटापासून विद्यार्थ्याला समजेल त्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा ज्यावेळेस एखादं पोर्शन शिकवायला घेतलं, एखादं लेसन घेतला, एखादं गणिताचा चॅप्टर घेतला, सायन्सचं प्रकरण घेतलं, तर म्हणजे ज्या भाषेत विद्यार्थ्याला कळेल त्या भाषेत सांगायचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला जातो. परंतु एक वेळ व्यवस्थित सांगितलं जातं. नंतर ते एखाद्याने जर रिपीट प्रश्न केला विद्यार्थ्यांनी तर होऊ काय शकतं, पूर्ण 1 घंटा परत नाही सांगता येत. 5 मिनिटात त्याला ओरली काहीतरी एक्सप्लेनेशन करता येतं. आता दुसरा पार्ट, समजा एखादा विद्यार्थी गैरहजर आहे आणि तो म्हणला कालचं मला आता शिकवा, आज शाळेत आला, काल गैरहजर आहे, काल 2-4 विषय शिकवले गेले आणि तो आज आला, तर आता शक्य आहे की त्याला कालचं शिकवणं. मग आपल्याकडे पर्याय काय असतो की बाबा काल जे मित्र होते, मैत्रीण होती, त्यांची वही घे, त्यातून बघून तू करून घे, हा पर्याय असतो. आता ह्याच्यावर सगळ्यावर मात करत एज्युटेक टेक्नॉलॉजीने काय केलं, हे चॅप्टर विद्यार्थ्यांना अनेक वेळेस शिकता यावा अशी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. आता ती काय आपण त्याच्यावर बोलू. सपोज आता शिक्षकाचे समजा हे सर आहे, सरच आहे. इथं एक तुम्ही गणिताचा चॅप्टर शिकवायला घेतला. आपल्याकडे सगळे कोटाचे टीचर आहे, म्हणजे 70 टीचर आपण एज्युटेक फाउंडेशनने हायर केले. जे राजस्थानमध्ये कोटा ते थोडंसं आहे, तिथून शिक्षणाचा काहीतरी उगम होतो, तिथून बरेच गोष्टी बाहेर येतात आणि ते देशभर, महाराष्ट्रभर त्याचा हे होतं विद्यार्थ्यांसाठी. तर शिक्षक इथं शिकवत आहे, समजा एखादा चॅप्टर शिक्षकाने शिकवायला घेतला, रायटिंग करून दाखवत आहे, तोंडाने बोलून दाखवत आहे, काय असो लेसन कुठलाही असो, गणिताचं चॅप्टर असेल, सायन्सचं प्रकरण असेल, इंग्लिशचं लेसन असेल, जे असेल ते शिक्षकाने शिकवायला घेतलं आणि आपण त्याचं इकडं ऑडिओ व्हिडिओ पद्धतीनं समजा हे केलं, त्याला रेकॉर्ड केलं, मोबाईलमध्ये असो किंवा एखाद्या ऑडिओ कॅमेऱ्यात असो, व्हिडिओ कॅमेऱ्यात असो, रेकॉर्ड केलं. तर तो रेकॉर्डेड व्हिडिओ अनलिमिटेड वेळेस बघता येईल की नाही विद्यार्थ्यांना. किती पण शिक्षकांनी एकाच वेळेस शिकवलं इथं, पण त्याने त्याला रेकॉर्ड केलं, आता तो अनलिमिटेड वेळेस बघू शकतो, तेव्हा आपण प्ले करून तो बघू शकतो. सेम आपण काय केलं, स्वतःचे सगळे शिक्षक हायर केले आणि त्यांच्याकडून एकदम म्हणजे त्यांना आता पेमेंटवरच ठेवलं, त्याच्यामुळे ते चूक करू शकत नाही, कारण ते ऑल ओव्हर इंडियामध्ये, इंडियाच्या बाहेर जाणार आहे आपलं ते एज्युकेशन, त्यांनी जे शिकवलं ते, म्हणून ते चूक करू शकत नाही. म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस करून त्यांनी सगळे चॅप्टर शिकवले आणि त्याचे आपण ऑडिओ व्हिडिओ अॅनिमेशन पद्धतीने त्याला रेकॉर्डेड केले आणि ते आपल्या बुक्समध्ये छापले. एक बुक्स तिकडे आहे, दुसरं हे डेमो आहे. हे असे बुक्स आहे. त्या बुक्समध्ये आपण काय केलं, सपोज आता एक लेसन, त्या लेसनचं इकडं त्याला हेडलाईन म्हणजे नाव दिलं एखाद्या लेसनचं. हे 2 चलांतील रेषीय समीकरणे, हे समजा एक चॅप्टर आहे गणिताचं, एक ते प्रकरण आहे, समजा प्रकरण नंबर 1, 2 चलातील रेषीय समीकरणे एक प्रकरण. आता सरांनी शिकवायला हातात घेतलं तर एक वेळेस व्यवस्थित विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करणार, पण नाही लक्षात येणार तर मग काय पर्याय आहे त्याला, त्याचं मिस होणार. आपण काय केलं, त्याच्या समोर एक QR कोड दिला. या QR ला आपलं एक ऍप्स डेव्हलप केलं, ऑल लर्नर नावाचं ऍप्स. त्या ऍप्स मधून स्कॅन केलं तर डायरेक्ट ते कोटाचे टीचर येतात आणि शिकवायला चालू करतात. मग त्या विद्यार्थ्याला एकदा शिकवलं नाही लक्षात आलं, परत स्कॅन करणार, परत शिकणार, परत स्कॅन करणार, परत शिकणार. अनलिमिट वेळेस, अनलिमिट टाइम, किती पण वेळेस ते स्कॅन करू शकतो आणि शिकून घेऊ शकतो. बरं, शिकवत असताना
असं काही दुसरा तिसरा माणूस नाही, तज्ञ शिक्षकच शिकवत आहे. जे शाळेत सर शिकवणार त्याच पद्धतीने शिकवत आहे. आणि किती पण वेळेस, म्हणजे एकदा नाही लक्षात बसलं परत, एकदा नाही लक्षात बसलं परत, अनलिमिटेड वेळेस. आणि 24/7 जेव्हा विद्यार्थ्याला वाटेल तेव्हा. त्याला असं वाटलं आता रात्री 10 वाजले अभ्यास करायचा आहे, गेला याच्यावर स्कॅन केलं, टीचर रेडी. त्याला असं वाटलं एखाद्या विद्यार्थ्याला मला पहाटे 5 वाजता शिकलं, अभ्यास केला तर जास्त डोक्यात बसतं, कारण 5 वाजता शार्प मेंदू असतो, दुसरे काही भोंगे डोक्यात घुसलेले नसतात, दुसरं काही लोड नसतो डोक्यावर, 5 वाजता फ्रेश माइंड असतो. त्यावेळेस जर अभ्यास केला तर जास्त लक्षात राहतं असं बोललं जातं पूर्वीपासूनच. ते 5ला जरी तो म्हणला मला अभ्यास करायचा, तिथे गेला स्कॅन केलं, टीचर रेडी शिकवायला. असं 24/4 म्हणजे 24/7 विद्यार्थी अभ्यास करू शकतात. एक लेसन एकदाच नाही 1000 वेळेस वाचू शकतात. हा पहिला पार्ट आपण म्हणजे जे स्कूलमध्ये आणि ट्युशनमध्ये एकदाच शिकवलं जातं ते आपण अनलिमिटेड वेळेस शिकवतो. म्हणजे आपण एक चांगलं अपडेटेड आहो की नाही, आपलं व्हर्जन अपडेट आहे की नाही सर. आता दुसरा पार्ट, स्कूल आणि ट्युशनमध्ये बऱ्या प्रमाणात काय होतं, लेसन शिकवल्यानंतर क्वेश्चन आन्सरला एक नाव आहे होमवर्क म्हणून. तुम्ही घरून होमवर्क करून आणा. लेसन शिकवल्यानंतर काय होतं, होमवर्क घरून करून आणा. हीच पद्धत आहे पूर्वी पण आज पण. आता विद्यार्थ्यांना रिअली तर खरं झालं काय पाहिजे की क्वेश्चन आन्सर शिकवले गेले पाहिजे, कारण त्यांना परीक्षेमध्ये क्वेश्चनचं आन्सर लिहायचंय. त्यांना लेसनचे लेसन तिथं लिहून ठेवायचं, तिथं क्वेश्चन येणार आहे त्याचं आन्सर लिहायचं, म्हणून त्यांना आन्सर शिकवलं गेलं पाहिजे. म्हणून आपण काय केलं, आन्सर शिकवायला तर शिक्षक शिकवतील, पण सगळं शिकवत बसले तर क्वेश्चन संपणार नाही. आणि मग संपायचं कधी, मग अर्धवटच सगळं काम होईल ना. पुढचं जर राहिलं तसं मग ते होणार नाही, म्हणून ते होत नाही. मग आपण त्याच्यावर मात केली. आपण काय केलं, एका लेसनच्या खाली जे पाठ्यपुस्तकात 8, 10, 12 प्रश्न असतात ते प्रश्न प्लस त्याच्यामध्ये 25-30 प्रश्न आपण ऍड केले. त्या लेसनमधून छोटे छोटे प्रश्न तयार केले, एका वळीचे, एका शब्दाचे असे, आणि ते ऍड केले. टोटल 40 ते 50 प्रश्नांची एक मालिकाच तयार केली प्रश्नपत्रिका, आणि त्या लेसनच्या खाली ती छापली. आणि त्याच्या खाली काय केलं, सपोज आता समजा हा प्रश्न आहे असं समजा तुम्ही, आणि त्या प्रत्येक प्रश्नासमोर एक QR कोड दिला. त्याला स्कॅन केलं, टीचर येणार आणि राईट उत्तर सांगणार. उत्तर सांगत असताना एका शब्दात नाही. आता सर पण शाळेत शिकवत असताना एक उत्तर जर एका शब्दात असेल तर एका शब्दात सांगतं का, नाही. ते एक्सप्लेन केलं जातं, व्यवस्थित समजून सांगितलं जातं. हे उत्तर आहे पण हे का आलं हे एक्सप्लेन. सेम आपले टीचर पण काय करणार, हे उत्तर का आलं हे सगळं एक्सप्लेन करून सांगणार. आणि त्याच्या खाली मग आपण समजा क्वेश्चन आन्सरच्या खाली जागा पण ठेवली. समजा आता हा क्वेश्चन